गेले अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या संघर्षावर देखील आता चित्रपट 14 तारखेला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका साकारणारे रोहन पाटील आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल? उद्या चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नेमकं या चित्रपटामध्ये वेगळं काय बघायला भेटणार आहे? प्रथमतः नवराष्ट्राच्या माध्यमातून पुणेकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझा मानाचा जय शिवराय. माझं नाव रोहन पाटील. मी तसा अभिनेताच आहे. पण पूर्वी काल्पनिक विषयांमधून राज्याच्या पुढे आलो. पण आता स्वतःला खूप भाग्यवान समजतोय, की एका चांगल्या बायोग्राफीमधून, एका खऱ्या व्यक्तीच्या भूमिकेतून मी राज्याच्या पुढे येणार आहे. ते व्यक्तिमत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील. कारण आपण त्यांचा लढा गेल्या 9-10 महिन्यापासून बघतोय. पण हा लढा 9-10 महिन्याचा नाही, हे आम्हाला राज्याला दाखवून द्यायचंय. कारण काही लोकांनी वातावरण असं तयार केलं, की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटील मोठे झाले. तिथपर्यंत ठीक आहे, तो लाठीचार्ज झाला, तो नको व्हायला होता. पण तो झाला ठीक आहे. पण लाठीचार्ज पूर्वी 15 वर्ष जरांगे पाटील झगडत होते, ह्याच लढ्यावरती. हा मोठा संघर्ष आहे त्यांचा. आणि आमचा सिनेमाचा हेतूच आहे, की जरांगे पाटलांचा संघर्ष पुढे आणायचा आहे. कारण जरांगे पाटलांची पार्श्वभूमी राज्याला माहितीच नाही. जरांगे पाटलांना लोकांनी डायरेक्ट मोठं झालेलं बघितलं आणि ते ग्रँड वातावरण बघितलं. सभा, गाड्यांचा ताफा, ते फुलांची उधळण जेसीबीमधून. पण जरांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये महाभयंकर संघर्ष आलेला आहे. आणि हा संघर्ष सुद्धा लोकांना समजावा. कारण कोणतंही व्यक्तिमत्व तयार होत असताना संघर्षातून तयार होतं. पण त्या व्यक्तिमत्वाने त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष काय केला, हे पुरेपूर जर बघायचं असेल, तर येणाऱ्या 14 जूनला म्हणजे अगदी उद्याच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्या सिनेमात मी आदरणीय जरांगे पाटलांची भूमिका एवढी तंतोतंत आणि जबाबदारीपूर्वक पार पाडली, की आदरणीय जरांगे पाटलांना सुद्धा माझी भूमिका आवडली. आणि सिनेमाची जी गाणी रिलीज झालेत, ट्रेलर लॉन्च झाला, ह्याच्यावरून ज्या कमेंट आम्ही वाचतोय, त्याच्यावरून असं वाटतं, की आपण आपली भूमिका चांगली पार पाडली. आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो आणि सिनेमा हा राज्यात तळागाळापर्यंत पोहोचलाय. म्हणजे मी तर सगळीकडे सांगतो, की जरांगे पाटलांनी लढा चालू केला. त्या लढ्याला समाजाने एवढा पाठिंबा दिला, की तो लढा आता कुणीच अडू शकत नाही. कोणाचं नाव घ्यायचं नाही. त्याच पद्धतीने हा सिनेमा बनवायचंही काम आम्ही केलं. पण ह्या सिनेमाला आता मोठं करायचं काम हा राज्यातला सगळा समाज करेल. सगळा मी ह्याच्यामुळे म्हणतो, की सिनेमा आम्ही राज्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बघावा आणि बघणार आणि त्यांना आवडणार अशा पद्धतीने सिनेमा बनवलाय. सिनेमाचं टायटलच आहे संघर्ष योद्धा. प्रत्येक योद्ध्याला संघर्ष आठळे आणि तुम्हाला संघर्ष कसा करावा हे जर बघायचं असेल तर जरांगे पाटलांचा संघर्ष बघावा लागेल. आणि जरांगे पाटलांचा संघर्ष जाणून घ्यायचा असेल तर संघर्ष योद्धा हा सिनेमा बघावाच लागेल. तर तुम्ही सेम टू सेम जरांगे पाटील यांच्यासारखे दिसता. नेमकं तुम्हाला हे भूमिका साकारताना जरांगे पाटलासारखं सेम टू सेम दिसावं यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले आणि ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? आता आमचे निर्माते गोवर्धन दुलतडे, दिग्दर्शक शिवाजी दुलतडे आणि मी लाठीचार्ज झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी आदरणीय जरांगे पाटलांना भेटायला गेलो. पाठिंबा म्हणून भेटायला गेलो. पण ज्यावेळेस तिथं वस्तुस्थिती जाणून घेतली, त्यावेळेस तो लढा खूप मोठा होता. त्यांना विचारलं आम्ही, की तुमच्यावर आम्हाला सिनेमा करायचा आहे. तुमचा लढा अजरामर ठेवायचा आहे. येणाऱ्या पिढीला पण तुमचा लढा दाखवायचा आहे. त्या गोष्टीवर त्यांनी होकार दिला सिनेमाला. आणि त्या क्षणाला ठरलं, की जरांगे पाटलांची भूमिका कोण करणार? तर सगळ्यांनी विचार करून सांगितलं, की आपल्याला फक्त हा कलाकार म्हणून अभिनय करणारा नसावा. जरांगे पाटलांची भूमिका तळमळीने मांडणारा कलाकार असावा. आणि मी सगळीकडे सांगतो, की कलाकार म्हणून मला जरांगे पाटलांचा रोल जमलाच नसता. मी एक माणूस म्हणून जरांगे पाटलांचा रोल केला. कारण जरांगे पाटलांच्या लढा, त्यांची मागणी आणि त्यांचं जे चाललेलं मिशन आहे, ह्या गोष्टी मला आवडल्या होत्या किंवा त्यांची तळमळ मला आवडली होती. म्हणून मी एक तळमळीने भूमिका केली. तेवढा कोऑपरेट करणारा कलाकार पाहिजे होता. मी जवळ-जवळ 2 महिने उपाशी राहिलो. जवळ-जवळ 15 किलो वजन कमी केलं. या सगळ्या गोष्टी पाहता आणि जरांगे पाटलांच्या बरोबर 2-2.5 महिने राहिलो. ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे हातवारे करतात. या सगळ्या गोष्टीत कोऑपरेट करण्याचा विचार करून ह्या सगळ्यांनी माझी निवड केली आणि मी त्याच्यानंतर वजन कमी केलं, जरांगे पाटलांबरोबर राहिलो आणि एवढं झुकून दिलं मी, की एक माणूस म्हणून मी अभिनय केला त्याच्यामध्ये. फक्त करायचं म्हणून केलं नाही. गेल्या 6 महिन्यापासून मी जरांगे पाटलांच्या वेशभूषेमध्ये राज्यभर फिरतोय. लोकांची मनं जिंकली, लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवला आणि अगदी काही तासांवरती सिनेमा येऊन आता अडकलेला आहे. अगदी काही तासांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे आणि चित्र असं दिसतंय, की हा सिनेमा चित्रपटसृष्टीतली सगळी रेकॉर्ड तोडेल असं चित्र दिसतंय सध्या तरी. तर मनोज जरांगे पाटील यांची परवानगी मागण्यासाठी तुम्ही गेला होता तिथे चित्रपट करण्यासाठी. नेमकं त्यावेळी जरांगे पाटलांनी काय सांगितलं? नेमकं भूमिका कशी साकारावी या संदर्भात काय मार्गदर्शन केलं होतं का? आता ज्यावेळेस त्यांना आम्ही बोललो, त्यावेळेस ते तर म्हटले, की "माझ्यावर सिनेमा करायची तुम्ही भावना दाखवली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पण मला फेमस व्हायचं नाही, मला श्रीमंत व्हायचं नाही, मला राजकीय व्हायचं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं, की काय आवश्यकता नाही." पण जरांगे पाटलांना आमच्या निर्मात्यांनी समजून सांगितलं, की "ठीक आहे, तुमचा आत्ताची पिढी तुमचा संघर्ष जाणून घेऊ शकते. पण आपल्या 200 वर्षाच्या पिढीला जर तुमचा संघर्ष जर कळवायचा असेल किंवा दाखवून द्यायचा असेल, जसं आपण पाहतो, की लक्ष्मीकांत बेर्डे असतील किंवा अमरीश पुरी असेल,
आज ते नसले तरी त्यांचा आपण सिनेमे बघतो, त्यांना जाणून घेतो. तशाच पद्धतीने जरांगे पाटलांचा लढा जर अजरामर ठेवायचा असेल, तर त्याला एकमेव माध्यम होतं सिनेमा माध्यम. त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. त्या गोष्टी जरांगे पाटील म्हणले, "मी तुम्हाला परवानगी देतो, पण माझी एक अट असेल. मी तुम्हाला कधी ₹10 मागणार नाही किंवा कुणी मागितले तर मला सांगा." म्हणजे एवढं स्पष्ट मत सांगितलं. "पण माझा एक स्वार्थ राहील," म्हणले सिनेमात. म्हणलं, "सांगा." ते म्हटले, "माझा सिनेमा तुम्ही असा बनवा, की राज्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी माझा सिनेमा बघितला पाहिजे आणि प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीला माझ्या सिनेमातून काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे." ह्या अनुषंगाने आम्ही सिनेमा एवढा सुंदर केला आणि संघर्ष तुम्हाला माहिती तुम्ही मीडियात आहात, आम्ही अभिनयात आहोत. संघर्ष हा रोज आहे प्रत्येकाला. पण तो संघर्ष कसा करावा आणि मोठं कसं व्हावं हे लोकांना सुचत नाही. हेच आम्ही सिनेमातून दाखवले. तुम्ही संघर्ष जरांगे पाटलांसारखा करा. तेवढ्या ताकदीने तुम्ही लढा. कसलाच तुम्हाला आधार नसू द्या. पण तुम्ही एक दिवस यशाचं शिखर गाठू शकता. पण तो संघर्ष कसा केला हे लोकांना जर बघायचं असेल, तर लोकांना सिनेमाच बघावा लागेल. कारण की ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे, ती पूर्ण स्क्रिप्ट आम्हाला जरांगे पाटलांनी दिली. त्याच्यामुळे राज्याच्या जी पुढे येणार आहे, ती वास्तव आणि खरंच असणार आहे. उद्या चित्रपट प्रदर्शित होते. जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. म्हणजे हा एक तुमचा चित्रपटही त्या उद्या प्रदर्शित आहे असा योगायोग आलाय, की हो. जरांगे पाटलांचं आंदोलन देखील सुरू आहे. आता जरांगे पाटलांनी प्रथमतः तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. कारण मी स्वतः पाटलांना खूप वेळा सांगितलंय, की तुमचं असणं खूप गरजेचं आहे. तुमची गरज आहे राज्याला आता. समाजाने तुम्हाला प्रमुख ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे समाजाला तुमची गरज आहे. प्रथमतः त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि मला खात्री आहे, की जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे, की त्यांचं मिशन पूर्ण केल्याशिवाय ते मागच हटणार नाहीत. त्याच्यामुळं जरांगे पाटलांनी काळजी घ्यावी. जरांगे पाटलांच्या आमच्याबरोबर असंख्य लाखो शुभेच्छा ह्या सिनेमाला आहेत. पाठिंबा आहे. त्याच्यामुळे मला महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सांगायचे, की हा सिनेमा उद्या रिलीज होतोय. जास्तीच्या संख्येने आपण सिनेमा बघा आणि आदरणीय जरांगे पाटलांचं नाव हे सिनेसृष्टीमध्ये सुद्धा एक नंबरला कसं नेता येईल, असा आपण प्रयत्न करा. आपल्यासोबत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या चित्रपटामध्ये जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका साकारणे सर सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल? तुम्ही मुख्य रोल जे केलाय जरांगे पाटलांच्या वडिलांचा, नेमकं काय विशेष काय केले त्यामध्ये? मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. मी आबासाहेब पाटलांचे म्हणजे आमच्या निर्मात्यांचे आभार मानतो, की त्यांनी या रोलसाठी मला निवडलं. तसंच रोहिल पाटीलांनी सांगितलेलं की जरांगे पाटलांची भूमिका जी करतायत, त्यांनी जे सांगितलं आता ते बरचसं चित्रपटाला धरून असं सत्य आहे. त्यात काही वादच नाही. पण माझी फक्त एकच विनंती आहे, लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघावा. असं नाही करू, की घरामध्ये टीव्हीवर लागलं की बघायचं, असं नाही करू. कधीच नाही करू. टीव्हीवर आणि स्क्रीनवर, मेन स्क्रीनवर खूप फरक पडतो. म्युझिक लाऊड असतं, सगळं छान दिसतं, डिटेलमध्ये दिसतं तुम्हाला. माझं म्हणणं एवढंच, की उद्यापासून चित्रपट रिलीज होतो 14 जूनला आणि लोकांनी, पुणेकरांनी किंवा राज्यातल्या लोकांनी हा थिएटरमध्ये जाऊनच पिक्चर बघावा. कारण अतिशय सुंदर चित्रपट झालाय. एवढं नसतं. आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांचे वडील आल्याचं आपण अनेक वेळा पाहिले गेलं. तसं तुम्ही चित्रपटामध्ये वेगळं काय केलंय का त्यांचं? मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरात शूटिंग केलं मी आणि मुख्य सांगायची गोष्ट की त्यांच्या वडिलांनीच आम्हाला मला फेटा बांधला. म्हणजे कसा का त्याचा फेटा वेगळा आहे. मराठवाड्यातला फेटा जो असतो तो वेगळा आहे आणि तो फक्त त्यांना जमू शकतो आणि त्यांनीच तो बांधला आहे. त्याचं शूटिंग आहे माझ्याकडे. तर मी ते दाखवू शकतो की त्यांनीच बांधला आहे आणि मला खूप छान वाटलं. प्रश्नच नाही की ज्यांची भूमिका आपण करतोय ते स्वतः मेहनत घेतायत एवढी. त्यामुळे आपण मेहनत घेतलीच पाहिजे. त्यामुळे आम्ही खूप मेहनत घेतली सगळ्यांनी. आमच्या दिग्दर्शकांनी मेहनत घेतली, सगळ्यांनी कलाकारांनी मेहनत घेतली आणि चित्रपट सुंदर झालाय. या चित्रपटामधून समाजामध्ये वेगळा चांगला मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वर्षापासून संघर्ष केलाय. तर त्यांचं आता आंदोलन सुरू झालंय त्यांचं मराठा सगेसोयरीच्या मागणीसाठी. परंतु 1 वर्षाच्या अगोदर कोणाला संघर्ष एवढा महाराष्ट्रामध्ये माहिती नव्हता. पण या चित्रपटामधून नक्की कळेल सर्व समाजाला. नक्कीच कळावं, यात वादच नाही. पण हा संघर्ष खूप पुराणा आहे, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही. त्यांनी 15-20 वर्षापूर्वीच संघर्ष चालू केलाय आणि पर्टिक्युलर त्यांच्या समाजासाठी ते काम करतायत आणि चांगली गोष्ट आहे. संघर्ष काय असतो हे त्यांच्यामुळेच कळेल लोकांना. सर तुम्ही देखील चित्रपटामध्ये सहभागी आहात. तर या मनोज जरांगे पाटील यांच्या चित्रपटामधून नेमकं सरकारने देखील विरोध केला होता. सरकारने मागणी मान्य लवकर करत नव्हते. देवेंद्र फडणवीसांचा देखील विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नेमकं सरकारची भूमिका या चित्रपटामध्ये कशी आहे? ह्या चित्रपटामुळे आपल्याला आरक्षण लवकर भेटलं जाईल आणि सगळ्या समाजाला सांगतो, हे चित्रपट पहा. लाठीचार्ज कोणी केलाय हे काही पाहायला भेटेल.
कसा केला हे पाहायला भेटेल. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने चित्रपट मांडला आहे. असं म्हटलं तर जातं की मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे, ते मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन समाजामध्ये जास्त व्हायरल होण्याचं म्हणजे लाठीचार्ज जेव्हा झाला, लाठीचार्जपासूनच मनोज जरांगे पाटील समाजामध्ये वर आले, असं म्हटलं जातं. या चित्रपटामध्ये कसं आहे एकूण? नाही, अनेक उपोषण केलेले आहेत, अनेक आंदोलन केलेले आहेत. चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. अनेकदा ते बरेचसे दुखावलेले आहेत. काही आंदोलन असे आहेत, की 4-4 माणसं असायचो. ते आंदोलन यात दाखवलेले आहेत. ते पिक्चर म्हणून पाहिल्यावर चांगलं वाटेल. एकूण आता तुम्ही पिक्चरचा पहिला पार्ट आता उद्या रिलीज होते. तर दुसरा पार्ट देखील सुरुवात केली आहे का शूटिंग करण्यासाठी? ते डायरेक्टर साहेबाला माहिती आहे. मला नाही सांगता येणार. खूप खूप धन्यवाद. तर उद्या मनोज जरांगे पाटील यांचा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होते. संपूर्ण महाराष्ट्राने हा चित्रपट पाहावा असं देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारलीत रोहन पाटील यांनी आवाहन केलेलं आहे. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.